श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंती महाराष्ट्रात उत्सवात साजरी केली जाते. दत्तगुरु त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दत्त जयंती निमित्त राज्यातील खेडोपाडी शहरांमध्ये दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात. आपल्या हिंदू धर्मात दत्त जयंतीचे विशेष महत्त्व आहे. भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस उत्सवात साजरा केला जातो. यंदा 2025 मध्ये गुरुवार दिनांक 4 डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. दत्तात्रेय यांचं हिंदू धर्म ग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक प्रतीक म्हणून केलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकतं. दत्तांची पूजा केल्यास आपल्यावर या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते. या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचं वर्णन आहे. दत्तात्रेय यांच्या 24 गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहे. दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडनं दीक्षा घेतल्याचं सांगितलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:45 होत आहे. दत्त जयंतीचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सकाळी 5:14 ते सकाळी 6:06 पर्यंत आहे. संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर 6 वाजून ते संध्याकाळी 6:24 पर्यंत असणार आहे. जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी 12:20 ते 1:58 पर्यंत असणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्याचबरोबर या दिवशी पूजास्थळ व्यवस्थितपणे स्वच्छ करून पूजा मांडणी करावी. शुभमुहूर्त सुरू झाल्यावर ताटात लाल कपडा घालून त्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. प्रथम भगवान दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्याचबरोबर आरती करा. इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास पूजा केल्यानंतर गरजूंना अन्नधान्य, कपडे इत्यादींचं दान करा. कमीत कमी 108 वेळा दत्तात्रेय मंत्रांचं पठण करा. रुद्राक्षाच्या माळेने मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. ओम द्रम दत्तात्रेयाय महा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त. याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेमधील श्लोक, गुरुगुरु स्थिती आणि श्री दत्त चालीसा, दत्त बावनी याचंही तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये टाळावे. नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरामध्ये वाईट शक्ती जर प्रवेश केल्या तर आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात म्हणजे काय तर आपण घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद करत असतो किंवा वाईट साईड घरामध्ये लोकांना बोलत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे. उपवास जर करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करायचा आहे. त्याचबरोबर दत्तांची जी मूर्ती आपण बघतो तर त्यांच्या आजूबाजूला 4 कुत्रे दिसतात आपल्याला. तर ते 4 कुत्रे 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. त्याचबरोबर दत्तांची जे त्रिमुख आहे तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक प्रतीक आहे. त्यांच्या मागे जे उंबराचं झाड आपल्याला दिसतं तर त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो. आणि दत्तांच्या आजूबाजूला जी गायी आपल्याला एक दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे या दिवशी गायी आणि कुत्र्याची सेवा ही आवर्जून करावी. शक्य असेल तर आवर्जून या दिवशी गायीला आणि कुत्र्याला काहीतरी आपल्याला खाण्यासाठी द्यायचं असतं. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे काही स्तोत्र आणि मंत्र सांगितलेलं आहे तर त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. आता बघा, उद्याच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आपल्याला घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख, दोष, अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील. लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी मागे पुढे फिरतील. त्याचबरोबर अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल, इच्छापूर्ती होईल, आलेला पैसा घरामध्ये टिकेल,
घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल, दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून दत्तगुरूंची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही. सतत तो अडचणी, अडथळे यामध्ये खर्च होऊन जातो. किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ना, तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही, किंवा त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुरू होतात, दोष आपल्या घराला लागतात. ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना, तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती संबंधीची असेल, तर त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण हे सर्व उपाय आपण करत असतो त्यावेळेस ते पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करणं महत्वाचं आहे. कारण हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात. त्यामुळे उपाय हा श्रद्धेने करा, भक्तीने करा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जो उंबराचं झाड आहे, म्हणजेच औदुंबराचं जे झाड आहे, तर तिथे हा उपाय करायचा आहे. तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तिथे एक बेसनाचा लाडू, म्हणजेच डाळीचा जो लाडू असतो तर तो प्रसाद स्वरूपात ठेवून त्या झाडाच्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला दत्तभावनीचं जे पठण आहे तर ते करायचं आहे. हा प्रभावी उपाय करायचा आहे. करून बघा, तुम्हाला खूप छान याचा अनुभव येईल. त्यानंतर बघा, आपण दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तगुरूंची पूजा करतो, अभिषेक करतो, पण या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये. तर आता हा काळ कोणता आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत. तर दिवसाचे अनेक वेगवेगळ्या काळांमध्ये वर्गीकरण केलेलं असतं. त्यातला राहू काळ हा अत्यंत अशुभ काळ मानला जातो. या काळात जर आपण पूजा केली तर त्याचे दोष देखील आपल्याला लागत असतात. तर तुम्हाला जो गुरुवारचा राहू काळ असणार आहे तर तो दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत हा काळ असणार आहे. या 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही दत्त महाराजांचं जे पूजन आहे तर ते करायचं नाहीये. त्याचबरोबर अजून एक काळ असणार आहे, तो म्हणजे 12 ते 12:30. 12 ते 12:30 ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. त्यामुळे 12 ते 12:30 मध्ये सुद्धा आपल्याला जे पूजन आहे तर ते दत्तगुरूंचं करायचं नसतं. आणि सांगितल्या पद्धतीने 1:30 ते 3 जो कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पूजन जे आहे तर ते करायचं नाहीये. इतर मग तुम्ही वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तुम्ही पूजन जे आहे तर ते करू शकता. मूर्तीवरती अभिषेक करा किंवा मग घरामध्ये फोटो असेल तर फोटो समोर बसून तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठण करा. अशा पद्धतीने छोट्या छोट्या सेवा देखील तुम्ही करू शकता. करून बघा, तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.